धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर भाजपला फायदा. प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. या प्रकरणाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय चर्चेला आणखी उधाण आलं आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या मते धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर त्याचा सर्वाधिक राजकीय फायदा भाजपाला होऊ शकतो. नेमका हा फायदा कसा होणार? प्रकाश आंबेडकर म्हणाले की सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवरून असे दिसत आहे की निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलेल्या धनुष्यबाण चिन्हाच्या निर्णयावर आता प्रश्न उपस्थित होत आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला तर उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही शिवसेनांना वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागू शकते. मात्र यामुळे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होणार आहे तो म्हणजे दोन्ही गटाकडे असलेले आमदार आणि खासदार त्यांच्याच गटात टिकतील का? प्रकाश आंबेडकरांच्या मते चिन्ह गोठवल्यानंतर दोन्ही गटामध्ये काही आमदार आणि खासदार भाजपकडे जाण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यामुळे या संपूर्ण राजकीय संघर्षाचा फायदा भाजपाला होऊ शकतो असा दावा त्यांनी केला आहे. इतकंच नाही तर कोर्टाचा निर्णय कोणत्याही एका गटाच्या बाजूने लागला तरी भाजपाला राजकीय फायदा होण्याची शक्यता आहे असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधितज्ञ कपिल सिब्बल यांनी धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी केली होती. त्यानंतर ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनीही याच मागणीचा युक्तिवाद केला. देवदत्त कामत यांनी न्यायालयात विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष यांच्यातील फरक स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. समजा 5 पैकी 3 आमदार फुटले तर त्यामुळे संपूर्ण राजकीय पक्षच फुटलेल्या गटाचा होतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कामत यांनी सादिक अली प्रकरणाचाही संदर्भ देत राजकीय पक्षाचं महत्व अधिक असल्याचा युक्तिवाद केला. तसंच निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देताना नेमका कोणता आधार घेतला याचाही विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं. महत्वाचं म्हणजे युक्तिवादादरम्यान सर्वोच्च न्यायालयानं आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि निवडणूक चिन्हाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याकडे असल्याचं स्पष्ट केलं. आता या संपूर्ण प्रकरणात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार? धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार का? शिवसेना पक्ष आणि चिन्ह नेमकं कोणाच्या ताब्यात राहणार? आणि प्रकाश आंबेडकर म्हणतात त्याप्रमाणे या संघर्षाचा फायदा भाजपाला होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं सर्वोच्च न्यायालयाच्या आगामी निर्णयानंतर स्पष्ट होणार आहे.